शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे उत्तर प्रदेशकडे सरकलेलं आहे. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दिशेने जे काही डेव्हलपमेंट किंवा वातावरणीय बदल अपेक्षित आहेत ते आता होऊ लागले आहेत आणि त्यामुळे भविष्यामधील पाऊसमान काही बदलतंय का या संदर्भात अंदाज आपण घेणार आहोत. देशातील स्थिती आपण बघतो. महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याची परिस्थिती गंभीर आहे, सुधारणा नाही. त्याबरोबर पश्चिमी गुजरात, राजस्थान, पंजाब, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती कायम आहे. यामध्ये फार सुधारणा होण्याची आता शक्यता पण नाही आहे. शेवटचा महिना आहे, 13% घट कायम आहे. 87% पाऊसमान देशात सातत्याने नोंदलं जात आहे. काल कोकणपट्टी वगळता पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील काही राज्यांचा अपवाद वगळता फारसा पाऊस भारतामध्ये झालेला नाहीये. गेल्या 24 तासातील प्रत्यक्ष पावसाच्या नोंदी आपण जर बघितल्या तर मीडियम रेंज पाऊस आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतोय. कोकण किनारपट्टीला पाऊस आहे, परंतु पाऊस न झालेला भाग वाढलेला आहे. आपण जर भारतीय हवामान खात्याचे अलर्ट बघितले तर पूर्व भारताकडून आणि दक्षिण भारताकडून थोडं पावसाचं अलर्ट वाढत आहेत. महाराष्ट्रात ते नाही आहे. 29 तारखेला आपण परिस्थिती जर बघितली तर थोडं दक्षिण भारत वादळी वारे वाढत आहेत, वाऱ्यांचा वेग वाढतोय. पूर्व भारताकडे पाऊसमान वाढतंय. असा अलर्ट आहे, परंतु महाराष्ट्रात काही अलर्ट नाही आहे. नवीन कमी दाबाची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओरिसामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसा महाराष्ट्रामध्ये काही अलर्ट नाही. पूर्व भारताकडे पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे, महाराष्ट्राला अलर्ट नाही. आपण साधारणपणे बघतो पूर्व भारताकडे पाऊसमान आहे, उत्तर भारताकडे पाऊसमान आहे. महाराष्ट्राला फारशी अलर्ट नाही आहेत. 1 तारखेपासून ऑगस्ट संपतोय, सप्टेंबरमध्ये आपण प्रवेश करतो. हा तसा पावसाचा शेवटचा महिना आहे मान्सूनचा, परंतु महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या पावसाचं कुठलंही लक्षण किंवा अलर्ट नाही आहे. स्थानिक पाऊस होऊ शकतो 2 सप्टेंबरला. 3 सप्टेंबरपर्यंत छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा पाऊस होत असल्यामुळे विदर्भात थोडी शक्यता राहील. JFS मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण अजून आहे. तीच थोड्याफार फरकाने 30 तारखेची परिस्थिती आहे. 29ला विशेष वातावरण आहे, 31ला विशेष वातावरण नाही, 1 तारखेला विशेष वातावरण नाही, 2 तारखेला विशेष वातावरण नाही, 3लाही विशेष वातावरण नाही, 4 तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून एक कमी दाबाचं क्षेत्र दाखवण्यात येते आणि 5 तारखेला उत्तर महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, जळगाव, अकोला, अमरावती या भागात JFSने पहिली सिस्टम दाखवलेली आहे. मात्र ते उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव 6ला असू शकतो, 7ला तुरळक असू शकतो. त्यामुळं एक सिस्टम येते आहे JFS मॉडेलनुसार, परंतु ते महाराष्ट्र उत्तरेकडून आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि ही एकमेव अशी सिस्टम असेल जी राजस्थानपर्यंत किंवा अगदी उत्तर जम्मू काश्मीर, लेह लडाखपर्यंत परिणाम करण्याची शक्यता आहे. JFSच्या धर्तीवरच 29-30 तारखेला पूर्व विदर्भात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. हा SMWF मॉडेलचा अंदाज आहे. 31लाही तीच परिस्थिती आहे. सप्टेंबरचा पहिला दिवस थोडंफार स्थानिक वातावरण, विशेष वातावरण नाही. पूर्व भारत
उत्तर भारताकडे वातावरण सरकते. 2 तारखेला विशेष वातावरण नाही. 3ला सिस्टम मध्य भारताकडे सरकते, महाराष्ट्रावर परिणाम नाही. 4 तारखेला थोडी जळगाव अकोल्यामध्ये परिणाम करण्याची शक्यता. 5 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता वाढते. 6लाही या भागात परिणाम असू शकतो. कोकणात, उत्तर कोकणात पाऊस वाढू शकतो. म्हणजे 5-6ला उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये परिणाम असू शकतो. कोकणात पाऊस वाढू शकतो. 7 तारखेला मात्र एक समाधानकारक वातावरण मराठवाडा, दुष्काळी पट्टा आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ दाखवण्यात आलेला आहे. हा प्रत्यक्षात अंदाज येणं आवश्यक आहे. 8 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात, अगदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, कोकण स्थानिक वातावरण जोरदार असणार आहे. 9 तारखेला मात्र महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही. 10लाही विशेष वातावरण नाही, परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतंय आणि ते पण मध्य बंगालच्या उपसागरात वातावरण बदलते. हा पट्टा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण हाच भविष्य बदलणार आहे. मात्र हे वातावरण पुढे सरकण्याऐवजी मागे सरकते, परंतु एक तीव्र कमी दाबाची शक्यता बंगालच्या उपसागरात निर्माण होते. 12 तारखेपर्यंत आपण बघतो की हवामान बदललंय, परंतु ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही, कारण याचा पूर्णपणे प्रभाव हा या ठिकाणावरून उत्तर भारताकडेच जातोय. हे जोपर्यंत थोडं दक्षिणला महाराष्ट्राकडे सरकत नाही, तोपर्यंत आपल्याला याचा परिणाम दिसणार नाही. 12 तारखेच्या एकत्रित अंदाजामध्ये महाराष्ट्राला फार सुटकेचा निश्वास नाही आहे, कारण या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघतो की थोडा गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येते. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी होत राहतील, परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये अगदी थोडं नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात होईल पुढील 15 दिवसामध्ये. बाकी समाधानकारक अंदाज नाही आणि जवळपास 12 सप्टेंबरपर्यंतचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला देखील फार समाधानकारक वातावरणाचे कुठलेही संकेत नाहीत. परंतु आपण बघू, हवामान बदलण्याचे टप्प्यावर आहे, त्यामुळे यदा कदाचित आपल्याला आणखी काही हवामान बदलेल दिसू शकतं. धावता अंदाज घेऊयात. कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. थोडं आज पश्चिम महाराष्ट्र, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, बारामती, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूरपर्यंत थोडं स्थानिक वातावरणाची आज शक्यता वाढलेली आहे 29 तारखेला. विदर्भाच्या पूर्व भागातही शक्यता बदललेली आहे, त्यामुळे आज थोडं पाऊसमान असू शकतं महाराष्ट्रामध्ये. सोलापूरकरांनाही थोडी आज हलक्या पावसाची शक्यता दिसते. उद्या पूर्व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस होईल. नांदेडच्याही काही तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम आहे. 31ला सुद्धा दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ असंच वातावरण आहे. महाराष्ट्रात पिकं करपू लागली आहेत. परिस्थिती फार गंभीर आहे. आपण बघतो की सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागात 2 तारखेला थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी वातावरण आहे. विदर्भात फार समाधानकारक किंवा एकूणच पाऊसमान अजून फार जुळताना दिसत नाही. 4 तारखेला थोडं जळगाव, अकोला, अमरावती, नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही भागात 4 तारखेला एका वादळी प्रणालीचा परिणाम दिसतोय. 5 तारखेला तसा विशेष वातावरण नाही, परंतु 6 तारखेला जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात पावसाची शक्यता दिसते. थोडं
मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. थोडं 7 तारखेलाही पहाटे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात, अगदी जालन्याच्या काही भागामध्ये, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये, जळगावमध्ये पावसाचा प्रभाव दिसतोय. आणि 7 तारखेला पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर मराठवाड्याचे बरेच जिल्हे, पश्चिम विदर्भ आणि नाशिक पूर्व, अहिल्यानगर पूर्व या भागात चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. बघूयात हे वातावरण किती टिकतंय, हा अंदाज किती पुढे कायम राहतोय. थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 8 तारखेलाही पावसाची शक्यता वाढते. पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वाढते. 9 तारखेला कोकणातील पाऊस पहिल्यांदा कमी होताना दिसतोय. 10ला पाऊसमान जास्त कमी होणार आहे. 11ला थोडं पुन्हा एकदा कोकणात वातावरण दिसतंय, परंतु काल जे वातावरण आपल्याला 10, 11, 12ला दाखवण्यात आलं होतं ते आज दाखवण्यात येत नाही. परंतु 12 तारखेला पुन्हा कोकण किनारपट्टीला पाऊस जमा होतोय. वातावरण बदलत आहे. एक नवीन भुवनेश्वरच्या दरम्यान सिस्टम विकसित होणार आहे. म्हणजे आपण जो MGOचा प्रभाव म्हणतो तो जाणवणार आहे. परंतु अजून पूर्व भारताकडेच कल आहे. ITC-Z ही जी काही मान्सूनचा आस आहे तो अजून उत्तर भारतामध्ये आहे. तो महाराष्ट्राकडे झुकण्याची गरज आहे आणि ती झुकण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ द्यावा लागेल. बारकाईने विचार केला तर महाराष्ट्राची परिस्थिती ही परतीच्या पावसाची आहे आणि तो पाऊस आपल्याला जवळपास 15 ऑक्टोबरपर्यंत असतो. परंतु तीव्र असलेल्या एलिनोमुळे संपूर्ण गणित बिघडलेलं आहे. परंतु आपण अजूनही MGOचा इफेक्ट हा महाराष्ट्राच्या दिशेने बदलेल या आशेवर कायम आहोत. त्यामुळे वातावरण बदलेल आणि त्या दृष्टीने बंगालच्या उपसागरात हालचाली सुरू झाल्या आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.